देखील मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे की याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। काय सांगाल तुम्ही विधान भवनामध्ये आहे? हे पहा, राज्याचे मुख्यमंत्री हे अतिशय खमके मुख्यमंत्री आहेत। गृह विभागाचा 5 वर्षाचा अनुभव आहे, मधला 2.5 वर्षाचा अनुभव आहे आणि ते गृह खातं अतिशय उत्तम चालवतात। त्याच्यामुळं ते कोणालाही दोषींना पाठीशी घालणार नाहीत। माझंच पत्र आहे ते SIT स्थापन करण्याचं। आज किंवा उद्या SIT गठीत होईल आणि गठीत होऊन खाली जाईल। तोपर्यंत सद्यस्थितीमध्ये ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल SP तिडके मॅडम अँड तिथले मीना म्हणून DYSP आहेत, ते तपास करतायत। कागदोपत्री हा तपास CIDकडे गेलेला आहे, परंतु CIDला तिथल्या नागरिकांचं मी जाऊन आल्याच्या नंतर आणि त्यांच्या कुटुंबियाची मागणी आहे की आम्हाला CID चौकशी नको, आम्हाला स्थानिकच पोलिसांची चौकशी हवी आहे आणि आम्हाला योग्य न्याय पोलीस देतील आणि राज्याचे मुख्यमंत्री योग्य तोच न्याय संतोष देशमुखला देतील असं माझं मत आहे। आणि परभणीचे सुद्धा जी घटना घडलेली त्याच्यामध्ये सुद्धा योग्य न्याय देतील। खंडणी मागितली होती म्हणून हा हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे, पण वेगळं कारण काय आहे? नेमकं कारण काय? वेगळं काही कारण नाही, अतिशय किरकोळ कारणावरून हे जे नवीन तरुण मुलं आहेत यांना आमची गँग किती खतरनाक आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये हा उद्योग त्यांनी करून ठेवलेला आहे आणि संतोषचे आणि त्यांचे काहीही 1 रुपयाचा सुद्धा व्यवहार नाही, देणं घेणं नाही। त्याच्यामुळं आर्थिक बाबीमधून ही घटना घडली असं म्हणणं चूक आहे असं माझं स्वतःचं मत आहे। बीडचा बिहार होतोय का? कारण आपण बघतोय की मोठ्या खूप हेडलाईन बिहार, सगळ्या बीडचा बिहार नाही होत, पूर्व बीडचा बिहार झालेला आहे। अशा काही घटना घडलेल्या आहेत, पश्चिमेमध्ये तसं काही नाही। मग काय दहशत फैलवण्यासाठी ही हत्या झालेली आहे? नागरिकांना दाखवायची, त्या कंपन्यांकडून काहीतरी एक्स्टॉर्शन करायचं, त्यातून काहीतरी मिळवायचं असं कोणाला तरी वाटलं असेल म्हणूनच। आणि हे जी गँग आहे हे लहान लहान मुलं आहेत। आता त्यांचं बी संतोषची तर संसाराची राख रांगोळी केली, आता ह्या 6-7 जणांची राख रांगोळीच झाली ना। त्यांचं आयुष्य काय आहे आता? ज्याप्रमाणे आयुष्य म्हणजे आता पूर्ण आयुष्यभर खडी फोडत बसणे, याच्या पलीकडे त्या बिचाऱ्यांच्या आयुष्यात काय राहिलं आता? वाटतं का तुम्हाला की त्यांना म्हणजे अटक होईल किंवा कारवाई? 100% अटक होईल, त्यांना अँटिसिपेटरी मिळणारच नाही। इतक्या भयानक गोष्टीमध्ये इतकं हे जे बिभत्सवानं प्रकार घडलेला आहे, या प्रकाराला कुठलंही कोर्ट अँटिसिपेटरी देईल असं मला वाटत नाही। मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं, त्यांच्या कनेक्शन नाही आता कराड कनेक्शन आहेत। मी आत्ताच वाल्मिक कराडांचं नाव या घटनेमध्ये घेत नाही। वाल्मिक कराडांच्या वरती एक्स्टॉर्शनचा जो गुन्हा दाखल झालेला आहे तेवढ्यापुरतं मर्यादित आपण बोलतोय, पण त्यांचं जर कनेक्शन किंवा कॉल यांच्याबरोबर असतील तर मग दुर्दैवानं ते सुद्धा त्याच्यामध्ये येतील। परंतु जर नसतील तर मग लगेच त्यांचं नाव घेऊन त्यांनाही आरोपी ठरवणं हे माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही असं माझं मत। नुकतीच त्या परिवाराला संभाजीराजेंनी भेट दिली होती, मुंडेंना मंत्रिपद देऊ नये अशी त्यांची मागणी। संभाजीराजे हे राजे आहेत, आमचं ते आदरस्थान असलेलं कुटुंब आहे। त्यांच्या स्टेटमेंटवरती उलटं स्टेटमेंट, राजेंच्या स्टेटमेंटवरती उलटं स्टेटमेंट मी देऊ शकत नाही, देणार नाही। त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही राजेंशीच बोलावं असं माझं मत आहे। तर हे होते बीडच्या केज तालुक्याचे आमदार सुरेश धस यांनी मागणी केलेली आहे की ज्या पीडित कुटुंबाला जे आहे न्याय दिला पाहिजे आणि SIT जी आहे ही गठीत करण्याचं पत्र देखील त्यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि लवकरच न्याय मिळेल असं देखील त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज सोबत मी क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपूर।